सांगलीच्या जत तालुक्यातल्या करजगीमध्ये घडलेल्या लैंगिक अत्याचार आणि हत्येप्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली। यावेळी आमदार गोपीचंद पडळकर देखील उपस्थित होते। आरोपीच्या फाशीसाठी पाठपुरावा करणार असल्याचं यावेळी चाकणकर यांनी म्हटलंय। तर पीडित कुटुंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत करण्यात येणार आहे। तर 15 दिवसात या घटनेची चार्जशीट दाखल होणार असल्याची माहितीही चाकणकर यांनी दिली आहे। घडलेल्या घटनेचा तपशील याचा आढावा घेतला। यामध्ये पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि तातडीने त्यांनी केलेल्या हालचालीमुळे आरोपीला काही तासांमध्येच त्यांनी अटक केलेली आहे। एफ.आय.आर. दाखल करण्यात आली। एफ.आय.आर. दाखल करून समक्ष अप्रत्यक्षदर्शनी जे काही पुरावे असतील ती पोलिसांनी त्यांच्या ताब्यामध्ये घेतलेली आहे। 12 ते 15 दिवसामध्ये चार्जशीट दाखल करतील आणि मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये अत्यंत कमी कालावधीमध्ये चार्जशीट जी दाखल केली जाईल ती या घटनेची जिल्हा महिला बालविकास विभाग या ठिकाणी आहे त्यांच्या माध्यमातून तातडीने पूर्तता करत सुरुवातीचा 25% निधी आणि चार्जशीट दाखल करतानाचा 75% निधी हा लगेचच वितरित